एक महत्त्वाची बातमी समोर येते। भाजपने विधानसभा निवडणुकीमध्ये आतापर्यंतचं सर्वात मोठं यश मिळवलं। भाजपकडे बहुमतासाठी फक्त 12 जागा कमी पडलेल्या आहेत। मात्र पुढच्या वेळी भाजपा 100%चा अजेंडा राबवण्याची दाट शक्यता आहे। यामध्ये अनुभवी उत्तम प्रशासक भाजपचा अजेंडा खालपर्यंत पोहोचवणार आहेत। हे तगडे 5 चेहरे यावेळच्या मंत्रिमंडळामध्ये कायम असण्याची दाट शक्यता आहे। यामध्ये सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश आहे। तर भाजपाचा पंच विदर्भामध्ये रेकॉर्ड ब्रेक 7व्यांदा विधानसभेत। वर्धा आणि चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री म्हणून भाजपला घवघवीत यश मिळालं मुनगंटीवारांमुळे। 2014 मध्ये अर्थमंत्री पदाची धुरा सक्षमपणे मुनगंटीवारांनी हाताळली। कल्पक योजना आखणं प्रशासकीय यंत्रणेकडून राबवून घेण्यात त्यांचा हातखंडा आहे। राज्याच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीची खडानखडा माहिती असणाऱ्यांमध्ये हे एक नाव आहे। तर पुढचं नाव आहे चंद्रशेखर बावनकुळे यांचं। प्रदेशाध्यक्ष म्हणून विधानसभेमध्ये भाजपासह महायुतीला दणदणीत यश यांच्याच कार्यकाळात मिळालेलं आहे। 2019 मध्ये आमदारकीचं तिकीट त्यांचं कापलं। 2024 मध्ये त्यांनी कमबॅक केलंय। 2014 मध्ये ऊर्जा मंत्री पदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला। अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवणारा मंत्री म्हणून बावनकुळेंचं नाव आहे। सरकारला गती देण्यासाठी बावनकुळेंचा चेहरा महत्त्वाचा। तर तिसरं नाव आहे राधाकृष्ण विखे पाटलांचं। बाळासाहेब थोरातांना रोखण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे। कोथरूड मतदारसंघामधून मोठं यश त्यांना मिळालं। आणि पुढचं नाव आहे चंद्रकांत पाटलांचं। उत्तम संघटक म्हणून भाजपामध्ये त्यांची ओळख। तर अमित शहांसोबत अत्यंत चांगले संबंध। महसूल, सार्वजनिक बांधकाम सारख्या महत्त्वाच्या खात्याचा कारभार त्यांनी हाताळलाय। मविया सरकार असताना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे। पुढचं नाव आहे गिरीश महाजन यांचं। गिरीश महाजनांच्या नेतृत्वात उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपाची सरशी झाली आहे। महायुती सरकारचे संकटमोचक म्हणून महाजन यांची ओळख आहे। मराठा आंदोलनापासून सर्वच आंदोलनामध्ये त्यांनी यशस्वीपणे मध्यस्थी केलेली आहे। वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास सारखे महत्त्वाचे विभाग त्यांनी हाताळलेत। महायुती सरकार पुढे निर्माण होणारी संकट हाताळण्याचा अनुभव कामाला येणार आहे त्यांचा।